तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवामध्ये सध्या तो सुरू झालेला असून मंदिरामध्ये देवीची पालखी आमराईमध्ये आली आहे। यात्रा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न झालाय। येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अंबाराईच्या राणामध्ये नेण्यात आली आणि यावेळी हेलिकॉप्टरमधनं पालखीवर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली आहे। या यात्रा उत्सवातून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी जर पाहिले तर आज या यात्रेतील प्रमुख दिवस आहे आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने जे आहे ते आई येडेश्वरीच्या या पालखीवरती जे आहे ते पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात येत आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पालखीवर जी आहे ती पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत त्या जे यात्रेसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आई येडेश्वरीची पालखी जी आहे ती या ठिकाणी चुन्याच्या रानात आलेली पाहायला मिळते। 5 दिवसाचा हा संपूर्ण यात्रा महोत्सव जो आहे तो असणार आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक जे आहेत ते आलेले आहेत। मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं। जवळपास आजच्या या दिवशी 10 ते 12 लाख लोक जे आहेत ते या येरमाळा नगरीमध्ये यासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने भाविकांचा उत्साह जो आहे तो एवढं मोठं ऊन डोक्यावर असताना देखील मोठ्या उत्साहात भाविक जे आहेत ते आईचं दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर पाहिलं तर आगामी 4-5 दिवस हे सर्व संपूर्ण कार्यक्रम चालणार आहेत। आजचा हा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम देखील याच मैदानावरती पार पडणार आहे। पालखी जी आहे ती मैदानात आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पालखी जी आहे ती आलेली आणि भाविक भक्त जे आहेत त्या पालखीचा या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। पुढे जाऊन जी पालखी जी आहे ती आता आमराई म्हणून एक इथले मैदान आहे आणि त्या ठिकाणी उसवणार आहे। तेथेच या पालखीचा मुक्काम जो आहे तो पुढील काही दिवस असणार आहे आणि दर्शनासाठी या वेळी देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत तिथे गर्दी करणार आहेत। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, येरमाळा, धाराशिव।